कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्लोकात लिहिल्याप्रमाणे त्रेतायुगात अद्वैत साहेब विरोचकाच्या विरोधात गेले होते आणि आता विरोचकाला त्याचाच सूड घ्यायचा आहे। एक मिनिट, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? ज्याप्रमाणे देवी आई थेट विरोचकाला मारू शकत नाही, त्याचप्रमाणे विरोचकही थेट काहीच करू शकत नाही। नाहीतर रुपालीने अद्वैतला केव्हाच मारलं असतं। अद्वैत विरोचकाचा सेवक होता आणि त्रेतायुगातल्या युद्धात अद्वैतने देवी आईला मदत केली। हे जोपर्यंत रुपालीला कळत नाही तोपर्यंत रुपाली मधला विरोचक अद्वैतला मारू शकणार नाही। म्हणजे असं मला वाटतंय, कदाचित हे चुकीचं असू शकतं। ते बरोबर आहे तुमचं बरोबर आहे। अद्वैत साहेबांना रुपालीबाई साहेबांपासून वाचवायला हवं। काही झालं तरी हे सगळं रुपालीबाई साहेबांना कळता कामा नये। त्यांच्या फोन मधला फोटो डिलीट झालाय हे कळल्यावर त्या सगळ्यात आधी पेटीमधल्या पानाचा शोध घेणार। हां, सगळ्यात आधी पान शोधण्याचा प्रयत्न करणार। ते पान त्यांच्या हाती लागता कामा नये आत्या। आणि सर्पलिपीची 12 खडी असलेली डायरी, ती डायरी, ते श्लोकाचा अर्थ लिहिलेलं पान सगळं घरात ठेवून नाही चालणार। तुम्हाला माहिती आहे ना, बाईसाहेब आपण नसताना खोलीत आल्या होत्या। त्यांनी या खोलीत शोधाशोध केली आहे। त्या काहीही करू शकतात, काहीही। आपल्याला खूप सावध राहायला हवं। बायको उठ। नक्की काय झालं होतं? काहीच का नाही आठवते मला। आणि हे सतत का होतंय माझ्या बरोबर? आई, काय तू अशी उभी काय आहेस इथे? चल तू आराम कर। चल। नाही अरे, मी बरी आहे, मी बरं वाटतं। आई तू बरी आहेस की नाही हे डॉक्टरांना ठरवू देत। चल तू आराम कर। नको आधी, मी खरंच बरी आहे। असं कसं बोलतेस तू? मी खरंच बरी आहे, नको डॉक्टरना बोलवूस। नक्की? हो, फक्त मला आठवत नाहीये काय झालं होतं नक्की। चक्कर आली होती का मला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।